महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे आपला थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करतायत। अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली। यावेळी त्यांना गजानन कीर्तीकरांबाबत विचारलं असता ते आज घरी नव्हते, पण त्यांचं आणि माझं नातं फार वेगळं असल्याचं सांगत ते थोडे भावुक झाले। संविधान वाचवण्याकरता आमची लढाई असल्याचं अमोल कीर्तीकर म्हणाले आहेत। ते आज घरी नव्हते, परंतु बघा कसं असतं, वडील म्हणून आणि मुलगा म्हणून एक नातं वेगळं असतं, पण राजकीय आम्ही जे विचारधारा जी आम्ही निवडली आहे ती वेगवेगळी आहे। त्यामुळे राजकीय विचारधारेच्या माध्यमातून त्यांचा आशीर्वाद मला अपेक्षित नाही, परंतु वडिलांच्या आणि मुलांच्या नात्यामधनं जर का त्यांच्या काही मनात असेल तर नक्कीच ते त्यांचं मत त्या ठिकाणी मांडतील। आता ही थोडीशी मोडस ऑपरेंडी आहे असं मला वाटतं भाजपची आणि त्यांच्या मित्रपक्षांची। पहिल्यांदी सावज हे करायचं, जाळं टाकायचं आणि नंतर पकडायचं आणि नंतर मग हलाल करायचं, अशा पद्धतीचं मोडस ऑपरेंडी ही ह्या पक्षांनी जी वापरलेली आहे ती लोकशाहीकरता घातक आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन आम्ही निवडणूक लढतो। तुम्ही नौके आहात राजकारणात, वायकर सुद्धा कधीतरी नौके होतेच, ते सगळं शिकून इथपर्यंत आले आणि मला असं वाटतं जर का तुमच्या अंगामध्ये जुनून असेल आणि तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर मला असं वाटतं नौका आणि ह्या गोष्टी फार गौण आहेत। गेले 10 वर्ष या मतदारसंघामध्ये मी काम करतोय, या मतदारसंघाची जाण मला आहे, मतदारसंघाच्या प्रश्नांची जाण मला आहे आणि नक्कीच त्याचा उपयोग मला या मतदारसंघामध्ये काम करताना होईल। उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पश्चिम हा लोकसभा मतदारसंघ आहे अमोल कीर्तीकर यांचा। एक छोटासा ब्रेक घेऊया, काही क्षणात पुन्हा भेटूया। पहा फक्त महाराष्ट्र अनलिमिटेड न्यूज 18 लोकमतवर।